नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार। कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतोय। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे, महत्त्वाची बातमी आहे, आपण जाणून घेणार आहोत। सर शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही कळकळीची विनंती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे। जसं की तुम्ही बघू शकता, निर्यात शुल्क हटवले, बाजारभाव वाढणार कधी, जिल्ह्यातील कांदा उत्पादक निर्यातदारांचा सवाल। एकंदरीतच या ठिकाणी कांद्यावर 20% निर्यात शुल्क हटवल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। याची प्रत्यक्षात अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे, पण बाजारभावात प्रत्यक्षात वाढणार कधी, निर्यात शुल्क कायमचे कमी व्हावे, तसेच शुल्काबाबतचे निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी तसेच निर्यातदार यांची आहे। राज्यातील विविध प्रमुख बाजारात गेल्या काही महिन्यापासून कांद्याच्या भावात प्रति किलोला 10 ते 12 रुपयाची मोठी घसरण झाली आहे। यामुळे कांद्याचे बाजारभाव प्रति किलोला अगदी 10 ते 15 रुपयावर आले होते। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला उत्पादन खर्च वसूल झाला नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होतो। केंद्र सरकारने कांदा विषयक निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी हानिकारक आर्थिक नुकसानीचे आहे असा आरोप शेतकऱ्यांचा आहे। केंद्राने कांदा निर्यात शुल्क हटवल्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी लवकरच व्हावी व प्रत्यक्षात निर्यात वाढावी अशी शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची मागणी आहे, असे निर्यातदार व्यापारी प्रशांत गोरे पाटील, अडते व्यापारी खेड बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, व्यापारी विक्रम शिंदे, जमीर भाई काजी यांनी सांगितले आहे। प्रत्यक्षात बाजारभाववाढीची प्रतीक्षा। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। राज्यातील विविध बाजारात सरासरी आवक 5 ते 15 हजार क्विंटल होते आहे आणि एकंदरीतच आवक मोठी आहे। कांद्याची काढणी सध्या राज्यात जोरात सुरू असल्याने आवक वाढते आहे। आवक वाढल्याने भाव घसरत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। देशांतर्गत कांद्याची विक्री सध्या होत असली तरी 1 एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हटवले जाणार असले तरी प्रत्यक्ष त्याचा परिणाम बाजारभाव वाढीची प्रतीक्षा शेतकरी, निर्यातदार, व्यापाऱ्यांना लागली आहे। राज्यातील प्रमुख अशा चाकण या बाजारातून मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होते। निर्यातीसाठी कांदा हा या बाजारात व्यापारी, निर्यातदार कंपन्या यांच्याकडून खरेदी केला जातो। सध्या या बाजारात कांद्याची आवक वाढते आहे। केंद्राने निर्यात शुल्क हटवल्याचा निर्णय घेतला तरी त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून झाली तरी कांद्याचे बाजारभाव खऱ्या अर्थाने एप्रिल-मे महिन्यात वाढतील अशी शक्यता शेतकरी, व्यापाऱ्यांना वाटते आहे। बाळासाहेब गायकवाड, व्यापारी चाकण यांचं म्हणणं आहे, परंतु खरं तर प्रत्यक्षात काय होतं काय नाही आजपासून कळणार आहे। 1 एप्रिलपासून कांद्याच्या भावात खरंच सुधारणा होणार का, वाढ होणार का, हे आता बघण्यासारखं आहे। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक केला असणार आहे, चॅनलला सबस्क्राईब केला असणार आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटायचे का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करून तर भेटूया पुढे, तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद।